चला 12th मॅन प्लीज 12th मॅन येऊ द्या. चला स्पीडअप करा पंच, 2:30 वाजल्यात. अंपायर टायमर लावू शकता आपण. 15 मिनिटात 3 षटकं झाली पाहिजेत आणि अन्यथा आपण एक प्लेयर आतमध्ये घेऊ शकता. दोन्ही संघाचा 12th मॅन नाहीये प्लीज. बॉलर नेम काय? वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात ते साहिल. स्ट्राईकला असेल आदित्य, नॉन स्ट्राईकला असेल ते करण. चला दोन्ही संघाचे 12th मॅन नाहीये प्लीज पाठवून द्या. समाधान. पहिला चेंडू साहिल टू आदित्य. नक्कीच बघितलं तर मिड ऑफच्या डोक्यावरनं जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक धावत आहेत, पळत आहेत, तोपर्यंत चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. नक्कीच सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जातोय आदित्य यांच्याकडनं. 4 या धावसंख्येने चांगली फलंदाजी करावी लागेल जर का आपल्याला. नक्कीच जर का विचार केला आर बॉईज संघाचा तर 50+ धावा स्कोर कार्डवरती लावणं गरजेचं असेल. आदित्य पहिल्या चेंडूवरती चौकार मारून पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू निर्धाव घोषित घेतला जातो पंचांकडनं. चांगला कमबॅक म्हणता येईल आदित्य साहिल यांच्याकडनं. आदित्यसारख्या फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे नक्कीच एक जमेची बाजू असेल ते साहिल यांच्याकडनं. कारण आदित्य म्हटलं तर खूप साऱ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे तोच आदित्य. पुन्हा एकदा नक्कीच मेडॉनच्या डोक्यावरनं मारला चेंडू. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडू सरळ जातोय सीमा रेषेबाहेर. नक्कीच चांगली फलंदाजी आदित्य यांच्याकडनं. मिड ऑफ मिडॉनचा वारंवार क्षेत्र निवडला जातोय. दोन्ही आलं. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षक अडवतात तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्कीच 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागतात त्या बिनगडी बाद 9. मानव येतात करण येतात स्ट्राईकला. अजून या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. लोअर फुलटॉस प्रतीचा चेंडू. खरपूस समाचार घेतला जातोय आणि नक्कीच कॅच आउट स्वरूपात बाद होताना दिसत आहेत ते. करण आउट होताना दिसत आहेत इथे करण. नेक्स्ट मॅच असणार आहे ती अमन हिरा आणि नक्कीच नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजे लेट राहुल वर्सेस मैत्री 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल की नाणेफेकीसाठी यावं. लेट राहुल आणि मैत्री 11. नक्कीच नवीन फलंदाज येते गुड्डू. नक्कीच नवीन फलंदाज येतात गुड्डू. स्ट्राईकला असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक कच्चा क्षेत्ररक्षण केलं जातंय. जिथे 1 धाव होती तिथे सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. तर क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी. नक्कीच झेल उडाला होता, सोप्पा झेल होता परंतु क्षेत्ररक्षक गॅदर करू शकत नाहीत. षटक समाप्तीची घोषणा होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागतात त्या 11 धावा.
स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 11. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसत आहेत ते गोलंदाज युगान. नक्कीच सुरेख गोलंदाज आहेत युगान आपल्या संघासाठी. मैत्री वर्सेस लेट राहुल. लोअर फुटॉस प्रतीचा चेंडू होता लेग साईडला कटून काढलाय. खूप सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव तो सहजरित्या पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातात त्या आदित्य आणि गुड्डू यांच्या मार्फत. नक्कीच या 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा होत आहेत त्या 13. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते आदित्य यांच्याकडनं दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला जातो. यष्टीरक्षक पूर्णपणे प्रयत्न करत असताना परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. स्कोर कार्डवरती धावा लागतात त्या 15. पुन्हा एकदा अवांतर घोषित केलं जातं पंचांकडनं. नक्कीच वाईट घोषित केलं जातं पंचांकडनं. शांत आणि संयमी खेळी आदित्य यांच्या मार्फत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाही. नक्कीच बघितलं तर गोलंदाजाने हेरवलं की आदित्य वारंवार पुढे येऊन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून चेंज ऑफ द स्पेस हा चेंडू स्लोअर प्रतीचा टाकला गेला आणि नक्कीच कुठेतरी बॅट्समन याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची घोषणा होते. पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रतीचा चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्र निवडलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. या एका धावेनिशी स्कोर कार्डवरती धाव होत आहेत त्या 16-17. लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता. बॅट आणि प्रॉपर मिडल चेंडू येत नाही. संजय शर्मा चेंडू खाली येतात. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 19 धावा. नक्कीच बघितलं तर अजूनही षटक समाप्तीची घोषणा होते. बघितलं तर 9.5च्या सरासरीने चाललेला हा सामना. स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागतात त्या 19 धावा. चला पंच स्पीडअप करा संतोष. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसत ते साहिल. 2 षटकांचा वाघवी खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 2 षटकांमध्ये धावा आल्या ते 19. नक्कीच उर्वरित 2 षटकांमध्ये जवळपास 25 ते 30 धावा कुटण्याचा मानस असेल तो आई गावदेवी संघाचा. साहिल टू आदित्य. पुन्हा एकदा वारंवार ब्लॉक होलला चेंडू टाकले जात आहेत. सुरेख गोलंदाज आहेत साहिल आपल्या संघाकडनं परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीत. या 1 शॉट म्हणजे ही एकच धाव असणार आहे. 1 शॉट काढलेली आहे. पंचांकडनं डिक्लेअर केलं जाते 1 शॉट.
नक्कीच बघितलं जातं तर इथे सुबक अशा ट्रॉफीज आणल्या जात आहेत. खूप सुरेख ट्रॉफीज. शहीद भगतसिंग चषक 2026 मध्ये नॉटे असतील, सन्नी असतील, जागो असतील. तसेच बघितलं तर पुन्हा एकदा कार्पेट ड्रायव्हरने मारलेला हा फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने सरळ जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. नक्कीच मागील चेंडूवरती वन शॉट होती म्हणजे एकच धाव होती ती. फेल एक्सलेन्स प्री स्कूल डायना केअर डे केअर प्रमुख आयोजक असतील. नक्कीच या 4 धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 24 धावा. अजूनही या षटकातील उर्वरित 4 चेंडूने शिल्लक असतील. पुन्हा एकदा पुढे येऊन डान्सिंग ड्राउंड मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न होतो असफल. चेंडू सरळ जाते वन बाउन्स सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणता येईल इथे साहिल यांच्याकडनं, कारण पहिल्या चेंडूवरती एक नंतर चौकार नंतर चांगला कमबॅक केला जातो साहिल यांच्याकडनं. पुढील चेंडू साहिल टू आदित्य. शॉर्ट पिच प्रत्येचा चेंडू होता की स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न साहिल याचा होतोय सफल आणि इथे आदित्य ज्या पारीचा होतोय अंत. त्यांच्या जागेवरती येते तो नवीन फलंदाज प्रणय पाटील. नक्कीच लगातारचा दुसरा झटका मिळतोय तो म्हणजे आई गावदेवी 11 संघाला. बॅट्समन आउट होतो तो प्रणय पाटील. नक्कीच प्रॅक्टिस सेक्शनमध्ये प्रणय पाटील षटकार मारून थकत नाही. नक्कीच KPL झाल्या होत्या मागील हप्त्यामध्ये आणि त्या KPL मधील बेस्ट फिल्डर शिवम यादव याचं इथं आगमन झालेलं आहे. त्याचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच बेस्ट बॅट्समन सूरज राम याचं इथं आगमन झालेलं आहे. KPL संपल्या आता ICPL येणार आहे. ICPLचं सत्र नक्कीच प्रमुख आयोजक असतील ऑल ICPL कमिटी सनी, विशाल, बबूल, अनिकेत. त्याच्यानंतर बघितलं तर जावला, मिथुनबाई, सर्व 101 नामांकित व्यक्तिमत्व यांच्या मार्फत ICPLची ही टुर्नामेंट असणार. नक्कीच समाधान गायकवाड थोडेसे ICPLच्या मीटिंगमध्ये दिसत नाहीत मला, कुठेतरी कामामध्ये व्यस्त असतील. तेही एक प्रमुख आयोजक असतील ICPLच्या मॅचेसचे. नक्कीच 5 तारखेला 5 वाजता आयोजकांकडनं घोषित केलं आहे की ऑक्शन होणार आहेत. स्कोर कार्डवरती हवा लागल्यात त्या 24. लगातारचे 3 चेंडू निर्धाव खेळले गेले, 4 चेंडू निर्धाव खेळले गेले या षटकामध्ये. जर बघितलं साहिल यांच्या स्पेलचा विचारण केलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, नंतर चौकार, नंतर डॉट, नंतर विकेट, विकेट आणि डॉट. चांगलं कमबॅक केलं गेलं साहिल यांच्याकडनं. नक्कीच नवीन गोलंदाज येतात ते गोल्या. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येताना दिसतात ते गोल्या. स्कोर कार्डवरती धावा लावाव्या लागतील कारण समाधान गायकवाड सारखा एक हार्ड हिटर फलंदाज अपोजिट टीममध्ये असताना
आपल्याला चांगली फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच शॉर्ट लेगला कटून काढलेला चेंडू एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गच्चाळ फेकी. जिथे एकच धाव होती तिथे खूप सुरेख रन बिटवीन द विकेट म्हणता आलं असतं, परंतु इथे पंचांच्या निर्णयाची वाट बघितली जाते. या 3 धावा भेटतात. खूप सुरेख रन बिटवीन द विकेट मानव आणि गुड्डू याच्या मार्फत. नक्कीच जर बघितलं तर स्कोर कार्डवरती लागतात त्या 27 धावा. अजूनही 5 चेंडू येणं शिल्लक असतील. नक्कीच अंपायरकडनं हा वाईट डिक्लेअर केला जातोय. मानव यांना मोठी खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. जर मानव यांच्या प्रॅक्टिस सेक्शनमध्ये जर बघितलं तर नक्कीच मोठे फटकेबाजी करताना दिसतात वारंवार, आणि त्या प्रॅक्टिस सेक्शनला सुद्धा हीच पिच असते आणि हाच अंतर असतो. मोठे फटकेबाजी खेळणं योग्य असेल, परंतु शॉर्ट पिच प्रतिचा चेंडू टाकला जातो. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. टॉट चेंडू टाकला जातोय. गोलंदाज युगान यांच्याकडनं, सॉरी गोल्या याच्याकडनं. पुढे चेंडू गोल्या टू मानव. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांकडनं अवांतर घोषित केला जातोय. या अवांतरच्या मदतीने स्कोर कार्डवरती लागते अजून एक धाव. स्कोर कार्ड जाऊन पोचतोय तो 29च्या घरात. जर बघितलं तर हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. अवांतर धावेंपेक्षा फलंदाजी करत असताना मानव यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं की एक हार्ड हिटर फलंदाज आहे मानव, आणि ज्या क्षणी त्यांचे माझे शब्द त्यांच्या कानावरती पडले त्यानंतर कुठेतरी त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि लगेच एक मोठा फटका मारला जातोय आणि षटकार येतोय. अजूनही या षटकातील धाव चेंडू बाकी असतील 3. अजूनही उर्वरित 3 चेंडू येणं शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवरती 3, नंतर वाईट, नंतर डॉट, नंतर वाईट आणि पुन्हा एकदा षटकार. अशा पद्धतीने टोटल 3 चेंडू झाल्या. स्कोर कार्डवरती लागल्या त्या 35 धावा. मोठे फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असणारे मानव. पुढे चेंडू रोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. क्षेत्ररक्षक येऊन उचलून फेकतील. तत्पूर्वी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. आणि बघितलं तर स्कोर कार्डवरती लागतात त्या 37 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील फर्स्ट इनिंग या ओव्हरमधील. पुन्हा पॉईंटच्या दिशेने काढून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतात. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. नक्की स्कोर कार्डवरती लागतात त्या 37 धावा. 39 धावा. पुन्हा एकदा लेग साईडला कडून काढण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. 40 धावा झालेल्या आहेत. 40 धावा काढून 41 धावांचं आव्हान ठेवलं जातंय ते आर बॉईज संघासमोर कावदेवी संघाकडनं.
11 संघाने आर बॉय संघासमोर. तरी प्लीज स्पीडअप करा पंच. तशाच पद्धतीने चांगले फलंदाज आहेत त्या आर बॉय संघा म्हणजे समाधान. चला 12th मॅन दुसरा कोण आहे? विशाल, विराज आणि बघितलं तर समाधान अशा पद्धतीची ही जोडी असणार आहे. पाण्याची सोय करावी. बस हो गया. मैत्री 11 आणि लेट राहुल दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल. शेवटचा कॉल असेल आपल्याला. लेट राहुल संघ मैत्री इथेच असते शनिवारी. ते शनिवारी हालतच नाहीत. हारल्यानंतर तोंड दाखवत नाहीत, पण जोपर्यंत हारत नाहीत तोपर्यंत इथनं जात नाहीत. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आणि आपला डन. आदित्य वैयक्तिक कोट्यातील बैल आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसतात. ते आदित्य स्ट्राईकला असतील. विराज, नक्कीच विराज अशी कामगिरी करावी लागेल. 40 धावा काढून 41 धावांचं टार्गेट असणार आहे ते आर बॉईज संघासमोर. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह, हा फटका, धावची संधी होती, नामी संधी होती. गुड्डू यांच्या हातून होते चुकी. एक संधी प्राप्त झाली होती, परंतु ती संधी गमावलेली आहे ती म्हणजे गुड्डू यांनी. नक्कीच पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. नक्कीच या टीममध्ये जर बघितलं तर अनिरुद्ध भोईर सारखा व्यक्ती, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत, तसेच एक आयोजक म्हणून ज्यांची वर्णी लागते कळंबोलीमध्ये, रोडपालीमध्ये, तेच एकदा मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक नव्हता. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडणार आणि सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय चौकार. नक्कीच जर बघितलं तर लेट राहुल 11 संघ, प्लीज आपण जर का माझा आवाज ऐकत असाल तर या. नक्कीच एक धाव येते आणि या एका धावेनिशी स्कोर कार्डवरती धावा लागतात त्या 6. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल. आदित्य यांच्याकडनं चौकार मारल्यानंतर एक धाव दिली जाते. एकदा विराज टू आदित्य. हो सुरेख चेंडू, ब्लॉकला टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक बाबू उर्फ माट्या, बुम माट्या ज्या पद्धतीने फलंदाजी करतात, तसेच बाबू फलंदाजी करताना काहीतरी एक वेगळा करिश्मा करताना दिसतात नेहमी. तेच बाबू
यष्टीरक्षक असतात ते गावदे विलियम संघाकडनं. नक्कीच उभरता सितारा रोडपाली गावचा. एकदा मोठा फटका खेचला जातोय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेबाहेर. ह्या येतात खणखणीत सनसनीत दणदणीत 6 धावा. लेट राहुल कॅप्टन चेतन. यानंतरच्या सामन्यासाठी मी समालोचन करण्यासाठी आमचे मित्र हैदराबादी यांना आमंत्रित करतो. आणि बाद होताना दिसत आहेत नक्कीच. विराज एका षटकाचा खेळ समाप्त होतो. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 12 धावा. एक गडी बाद 12. बहुत बहुत शुक्रिया अमित भाई, आपने मेरे को बुलाया कमेंट्री के लिए, धन्यवाद। एक ओवर की समाप्ति पर स्कोर हो चुका है आर बॉयज़ का 12 रन हो चुका है। स्ट्राइक पर बल्लेबाज है समाधान और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है आकाश। दूसरा ओवर लेके आए। दूसरे ओवर की पहली गेंद लेके आए मानो, उठा के मारा है समाधान ने लेग साइड की जानिब पर। देखते हैं यहाँ पर बहुत ही शानदार शॉट, यहाँ पर लेग साइड की जानिब पर बहुत ही शानदार और उम्दा शॉट। यहाँ पर हार्ड हिटर बल्लेबाज है समाधान, बहुत ही खूबसूरती से इन्होंने लेग साइड की जानिब खेला था 6 रन के लिए। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन। मानव की पहली गेंद पर यहाँ पर 6 रन बटोरे हैं समाधान ने। दूसरी गेंद सामना करेंगे समाधान, देखते हैं दूसरी गेंद पर क्या करते हैं बल्लेबाज समाधान। फिर से उठा के मारने की कोशिश, यहाँ पर अपने ही फॉलो थ्रो में यहाँ पर कैच कंप्लीट किया है। बहुत ही शानदार 6 रन लगाने के बाद यहाँ पर दूसरी गेंद पर कमबैक किए हैं मानव, समाधान का विकेट यहाँ पर लेते हुए। लेट राहुल यहाँ पर टॉस विन हो चुकी है। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन, लॉस ऑफ 2 विकेट। 1 ओवर 2 गेंद की समाप्ति पर 18 रन स्कोर हुआ है यहाँ पर आर बॉयज का। नए बल्लेबाज अभी बल्लेबाजी के लिए आए हरियाणा। मानव की तीसरी गेंद का सामना करेंगे हरियाणा, और यहाँ पर कट करने, यहाँ पर हल्के से कट किया है। बढ़ता हुआ स्कोर 19 रन हो चुका है। मानव की चौथी गेंद का सामना करेंगे आकाश, और यहाँ पर कारपेट, यहाँ पर बहुत ही शानदार शॉट खेला है कारपेट। यहाँ पर देखते हैं दूसरे रन के लिए दौड़ते गए, लेकिन एक ही रन से यहाँ पर समाधान। काफी मिस फील्डिंग के बावजूद भी यहाँ पर एक ही रन लिया गया है
इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन। मानव की शानदार गेंदबाजी, यहाँ पर काफ़ी शानदार गेंदबाजी कर रहे हैं मानव। कमबैक किया है पहली गेंद पर 6 रन लगने के बाद भी यहाँ पर कमबैक किया है मानव ने। स्पीड अप करे अंपायर। यहाँ पर हेल्प रनर लिया गया है। मानव की 5वीं गेंद, सामना करेंगे हरियाणा। और यहाँ पर फिर से बहुत ही शानदार गेंदबाजी का मुजाहरा, यहाँ पे बहुत ही शानदार गेंदबाजी का मुजाहरा। पहली गेंद पर 6 रन खाने के बाद कमबैक किया है इन्होंने मानव। देखते हैं दूसरे ओवर की लास्ट गेंद, सामना करेंगे हरियाणा। फिर से वही शॉट, यहाँ पर कुछ संपर्क नहीं होते हुए ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 20, लॉस ऑफ 2 विकेट। बहुत ही शानदार कमबैक किया है मानव ने यहाँ पर। 12 बॉल जीतने के लिए और बॉयज को 21 रन की ज़रूरत है। 21 रन 2 ओवर में यहाँ पर चाहिए 21 रन। देखते हैं गौ देवी की तरफ से अपनी टीम का तीसरा ओवर डालने के लिए कौन आते हैं। गावदेवीचा 12वे प्लेयर नाही का इथं? 12वे प्लेयर पाठव, आम्हाला काय नाम अरविंद। गावदेवी का तीसरा ओवर लेकर आए यहाँ पर अनिरुद्ध। देखते हैं तीसरा ओवर की पहली गेंद, सामना करेंगे अक्षय। यहाँ पर अक्षय सामना करेंगे अनिरुद्ध का। तीसरी गेंद की पहली ओवर लेकर आए। तीसरी ओवर की पहली गेंद, सामना करेंगे अक्षय। यहाँ से पीछे की तरफ यहाँ पर बहुत ही शानदार बॉलिंग का मुजाहरा, उससे अच्छी फील्डिंग का मुजाहरा यहाँ पर। बहुत ही यहाँ पर तीसरी विकेट का पतन होते हुए और बॉयज का। अभी भी जीतने के लिए आर बॉयज को 11 गेंदों में 21 रन की जरूरत है। यहाँ पर 3 विकेट खोकर अभी भी 20 रन, लॉस ऑफ 3 विकेट। गोलिया स्ट्राइक पर आए हैं। गोलिया देखते हैं अपनी टीम के लिए क्या कर पाते हैं गोलिया। दूसरी गेंद, तीसरी ओवर की दूसरी गेंद का सामना करेंगे। गोलिया उठा के मारने की कोशिश, यहाँ पर बहुत ही शानदार शॉट लगाया। यहाँ पर गोलिया ने 4 रन बटोरे। आते आते अपने मंसूर जाहिर किया है पूरा। देखते हैं मैच जिता पाते हैं कि नहीं गोलिया। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 25, लॉस ऑफ 3 विकेट्स। अभी भी जीतने के लिए 10 गेंदों में 24 जीतने के लिए अभी भी यहाँ पर 17 रन की जरूरत है। अनिरुद्ध का तीसरी गेंद का सामना करेंगे गोलिया। गोलिया आते ही अपना शानदार शॉट लगाया था, यहाँ पर 4 रन बटोरे थे। देखते हैं गोलिया क्या करते हैं यार बॉयज के लिए। अनिरुद्ध की तीसरी गेंद, सामना करेंगे गोलिया। फिर से वही शॉट खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर मिस। यहाँ पर कमबैक किया है अनिरुद्ध ने। फिर से हटके वही शॉट लगाना चाहते थे, कॉपी पेस्ट करना चाहते थे लेकिन यहाँ पर बैट और बल्ले, बॉल और बल्ले का कुछ संपर्क नहीं हुआ है। देखते हैं अभी अनिरुद्ध चौथी गेंद, सामना करेंगे फिर से गोलिया। बहुत ही शानदार शॉट लगाया था यहाँ पर गोलिया। यहाँ पर रनआउट होने का चांस था। यहाँ पर रनआउट होते गोलिया तो यहाँ पर आर बॉयज को काफी
परेशानी झेलनी पड़ती थी, लेकिन उसी के साथ यहाँ पर 2 रन कंप्लीट किए हैं। बढ़ता हुआ स्कोर 26। जीतने के लिए अभी भी 15 रन की जरूरत है। आठ बॉलों में अभी भी जीतने के लिए 15 रन की जरूरत है। गोलियां देखते हैं अपनी टीम के लिए क्या करते हैं। 5वीं गेंद लेकर आए गोलिया के लिए, सामना करेंगे गोलिया। फिर से वही शॉट, कॉपी पेस्ट शॉट, बहुत ही शानदार शॉट। इस बार 6 रन लगाए हैं गोलिया ने। यहाँ पर अपनी टीम का पूरा यहाँ पर जिम्मेदारी अपने कंधों पे लेते हुए गोलिया, बहुत ही शानदार शॉट लगाया गोलिया ने। अनिरुद्ध की 5वीं गेंद पर 6 रन बटोरे हैं। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 32। अभी भी जीतने के लिए चाहिए 9 रन 7 गेंदों में। अनिरुद्ध की तीसरी ओवर की लास्ट गेंद, सामना करेंगे फिर से हार्ड हिटर बल्लेबाज। गोलियां फिर से उठा के मारने की कोशिश। यहाँ पर गोलियां देखते हैं 1 रन लेते हैं या 2। दूसरा रन के लिए दौड़ चुके हैं गोलियां। गोलियां यहाँ पर दूसरे रन के लिए, काफी शानदार अपील यहाँ पर। हम इसी के साथ 2 रन कंप्लीट किया है। बढ़ता हुआ स्कोर यहाँ पर इसी के साथ 34, लॉस ऑफ 3 विकेट। अभी जीतने के लिए यहाँ पर चाहिए 6 गेंदों में 7 रन की जरूरत है। देखते हैं गावदेवी की तरफ से चौथा ओवर कौन लेके आते हैं। गोलिया ने काफी शानदार बैटिंग करते हुए यहाँ पर अपना मुजाहरा दिखाते हुए बहुत ही अच्छा यहाँ पर इम्प्रेस किया है उन्होंने अपने टीम को। आते आते ही अपने शॉट दिखाना चालू किए थे यहाँ पर गोलिया। बहुत ही शानदार पहले चौका लगाया। गावदेवी की तरफ से चौथा ओवर की पहली गेंद यहाँ पर लेके आए आदित्य। आदित्य की पहली गेंद, सामना करेंगे हरियाणा। पहली गेंद कारपेट के सारे यहाँ पर स्ट्रेट खेला है। देखते हैं 1 रन यहाँ पर कोई नहीं रोक सकता। दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं यहाँ पर। वाओ, वेरी गुड रनिंग। यहाँ पर 2 रन ले लिए इन्होंने। यहाँ पर काफी अच्छी रनिंग यहाँ पर गोलू और समाधान के बीच में। आदित्य की चौथी ओवर की दूसरी गेंद, सामना करेंगे हरियाणा। और यहाँ पर फिर से उठा के मारा है मिड विकेट की जानिब पर। देखते हैं इस बार क्या करते हैं समाधान। यहाँ पर बहुत ही अच्छी रनिंग यहाँ पर समाधान और गोलिया के बीच में रनिंग। और यहाँ पर तीसरी रन लेने के लिए दौड़ चुके हैं और यहाँ पर 3 रन मुकम्मल किए। बहुत ही शानदार रनिंग। इसी के साथ यहाँ पर बहुत ही शानदार यहाँ पर बैटिंग का मुजाहरा, उससे अच्छी यहाँ पर रनिंग का मुजाहरा समाधान और गोलियां। चार बॉल में अभी भी जीतने के लिए और बॉयज को यहाँ पर 2 रन की जरूरत है। 4 गेंदें बाकी है अभी भी। देखते हैं फिर से उठा के कारपेट के सारे यहाँ पर कवर के ऑफसाइड खेला है। देखते हैं दूसरा रन भी यहाँ पर दौड़ लिया है समाधान। यहाँ पर विराट कोहली के जैसा दौड़ लगा रहे हैं ये तो समाधान। और इसी के साथ आर बॉयज ने मैच जीत लिया है। 3 गेंदें बाकी रख के यहाँ पर मैच जीत लिया है। मैन ऑफ द मैच गोलिया यहाँ पर मैन ऑफ द मैच के लिए गोलिया आए कमेंट्री बॉक्स में। बहुत ही शानदार बैटिंग का मुजाहरा दिखाया इन्होंने।